Welcome to Arvisa's English. So students, in this video, we are going to see 8 standard semi-English poem Be the Best. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 8 स्टँडर्ड सेमी इंग्लिश पोयम बी द बेस्ट ही शिकणार आहोत. लेट्स गेट स्टार्टेड. बी द बेस्ट. बी द बेस्ट म्हणजे काय तर सर्वोत्तम बना किंवा सर्वोत्कृष्ट बना. बी द बेस्ट. इफ यू कांट बी अ पाइन ऑन अ टॉप ऑफ द हिल, be a scrub in the valley, but be the best little scrub by the side of the rill. Be a bush if you can't be a tree. So या पोयम मधून पोएट आपल्याला सांगायचा प्रयत्न करत आहे की बी द बेस्ट म्हणजे सर्वोत्तम बना. इफ यू कांट बी अ पाइन ऑन द टॉप ऑफ द हिल, जर तुम्ही हिल म्हणजे टेकडीवरील, उंच टेकडीवरील पाइन, पाइन म्हणजे देवदार वृक्ष म्हणजे खूप मोठा असं झाड, खूप उंच झाड, तर तुम्ही टेकडीवरील पाईन वृक्ष बनू शकले नाही. बी अ स्क्रब इन द व्हॅली, तर तुम्ही एका व्हॅलीमधील, व्हॅली म्हणजे दरी, दरीमधील एखादं छोटंसं स्क्रब, छोटंसं झुडूप बना. बट बी द बेस्ट लिटिल स्क्रब बाय द साईड ऑफ द रिल, पण रिल, रिल म्हणजे ओढा, ओढा किनाऱ्यावरील सगळ्यात चांगलं, सगळ्यात छान असं बेस्ट लिटिल स्क्रब तुम्ही बनलं पाहिजे. म्हणजे तुम्ही उंच पर्वतावरील मोठा वृक्ष बनू शकले नाही, तर दरीमधील एक छोटंसं झुडूप तुम्ही बनलं पाहिजे. पण त्या दरीमधील, नदीच्या ओढ्याच्या काठावरील ते सगळ्यात बेस्ट, सर्वोत्तम झुडूप असलं पाहिजे. बी अ बुश इफ यू कांट बी अ ट्री. आणि जर तुम्ही वृक्ष बनू शकले नाही तर छोटंसं बुश, छोटंसं झुडूप तुम्ही बनलं पाहिजे. म्हणजे जर जीवनामध्ये तुम्ही फार काही मोठं करू शकले नाही, तर काहीतरी छोटंसं काम तुम्ही केलं पाहिजे, पण ते काम सुद्धा तुम्ही सर्वोत्तम केलं पाहिजे, असं पोएट आपल्याला इथे सांगतात. पुढचा स्टांजा बघू आपण. इफ यू कांट बी अ बुश, बी अ बिट ऑफ ग्रास अँड सम हायवे हॅपियर मेक. इफ यू आर मस्की देन जस्ट बी अ बास, बट द लाईव्हलीएस्ट बास इन द लेक. सो इथे पोएट म्हणतात की इफ यू कांट बी अ बुश, जर तुम्ही झुडूप सुद्धा बनू शकले नाही, बी अ बिट ऑफ द ग्रास, तर छोटंसं गवत तुम्ही बनलं पाहिजे. आधी पोएट आपल्याला म्हणाले की वृक्ष बनू शकले नाही तर झुडूप तरी बना. जर झुडूपही बनू शकले नाही तर मग ग्रास म्हणजे गवत तुम्ही बनलं पाहिजे. अँड सम हायवे हॅपियर मेक, आणि काही हायवेज, काही रस्त्यांना तुम्ही आनंददायी करून टाकलं पाहिजे. म्हणजे जेव्हा आपण ट्रॅव्हल करत असतो तेव्हा रस्त्याच्या कडेला जे हिरवंगार गवत आहे ते बघून आपल्याला खूप आनंद होतो, म्हणजे ते गवत आपल्याला आनंद द्यायचं काम करतो. त्याप्रमाणे तुम्ही बुश बनू शकले नाही तर तुम्ही ग्रास तरी बना आणि रस्त्यांना आनंददायी करून टाका, असं पोएट आपल्याला सांगतात. इफ यू आर अ मस्की देन जस्ट बी अ बास. मस्की आणि बास काय तर एक फिशचे नाव आहेत. मस्की मोठी असते साईजमध्ये, बास छोटूशी असते. पोएट म्हणतात जर तुम्ही मस्की बनू शकले नाही तर तुम्ही छोटीशी बास बना. बट द लाईव्हलीएस्ट बास इन द लेक, पण ती त्या तळ्यामधील सगळ्यात लाईव्हली, सगळ्यात जिवंत, सगळ्यात उत्साही अशी छोटीशी मासळी तुम्ही बनलं पाहिजे. म्हणजे जे काम कराल छोट्यात छोटं जरी असलं तरी तुम्ही सर्वोत्तम केलं पाहिजे. पुढचं स्टांजा बघूया. वी कांट ऑल बी कॅप्टन्स, वी हॅव गॉट टू बी क्रू. देअर इज समथिंग फॉर ऑल ऑफ अस हिअर. देअर इज बिग वर्क टू डू अँड देअर इज लेसर टू डू अँड द टास्क यू मस्ट डू इज द नियर. पोएट म्हणतात की वी कांट ऑल बी कॅप्टन्स. आपण सर्वच्या सर्व कॅप्टन बनू शकत नाही. वी हॅव गॉट टू बी द क्रू. आपल्याला क्रू बनावं लागेल. क्रू म्हणजे काय तर सहकारी. कॅप्टन, जी शिप असते, जी जहाज असते, त्यामध्ये एकच कॅप्टन असतो आणि बाकी सर्व त्याच्या हाताखाली काम करणारी क्रू असते. आणि दोघांचाही रोल खूप इम्पॉर्टंट आहे. कॅप्टनही महत्त्वाचा आहे आणि त्यासोबत त्याला मदत करणारी क्रू सुद्धा महत्त्वाची आहे. सो पोएट म्हणतात की जर तुम्ही कॅप्टन बनू शकले नाही तर तुम्ही क्रू बनलं पाहिजे. देअर इज समथिंग फॉर ऑल ऑफ अस हिअर. आपल्या सर्वांसाठी इथे काही ना काही करण्यासारखं काम नक्कीच आहे. देअर इज बिग वर्क टू डू अँड देअर इज लेसर टू डू. पोएट म्हणतात की जगात करण्यासारखं मोठ्यात मोठं काम पण आहे आणि लेसर म्हणजे छोट्यात छोटं काम सुद्धा आहे. अँड द टास्क यू मस्ट डू इज द नियर. आणि तुम्हाला तुमचं काम आता लवकरच सुरू करावं लागणार आहे. त्यामुळे काम मोठं असो छोटं असो, आपण आपल्या परीने सर्वोत्तम केलं पाहिजे. इफ यू कांट बी अ हायवे देन जस्ट बी अ ट्रेल.
If you can't be the sun, be a star. It isn't by size that you win or you fail. Be the best of whatever you are. लास्ट स्टांजामध्ये पोएट म्हणतात, इफ यू कांट बी अ हायवे, जर तुम्ही एक मोठा रस्ता बनू शकले नाही, देन जस्ट बी अ ट्रेल, तर एक छोटीशी वाट तुम्ही बनलं पाहिजे. इफ यू कांट बी द सन, बी अ स्टार, जर तुम्ही सूर्य बनू शकले नाही, तर तुम्ही छोटासा टिमटिमचा तारा बनलं पाहिजे. इट इजंट बाय साईज दॅट यू विन ऑर फेल, तुमच्या साईजवर डिपेंड करत नाही की तुम्ही जिंकाल किंवा तुम्ही हराल. म्हणजे तुम्ही किती मोठं काम करता यावर डिपेंड करत नाही की तुम्ही जीवनामध्ये यशस्वी व्हाल की अयशस्वी व्हाल. बी द बेस्ट ऑफ वॉट एव्हर यू आर. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जेही तुम्ही बनाल जीवनामध्ये, जेही तुम्ही कराल ते तुम्ही सर्वोत्तम केलं पाहिजे, सर्वोत्तम तुम्ही बनलं पाहिजे, एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवा, असं इथे पोएट डोगलस मालच आपल्याला सांगत आहे. मित्रांनो, अशा प्रकारे ही पोएम होती बी द बेस्ट. आय होप सर्वांना खूप चांगल्या प्रकारे समजली असणार. समजली असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.